तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मेडिटेशनला बसलं असता मन शांत व्हायच्या ऐवजी अजूनच जास्त धावायला सुरुवात करतं. अशा वेळेला आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते की माझं मेडिटेशन नीट होतंय का, मी काही चुकीचं तर करत नाहीये ना, मी योग्य पद्धतीने तर मेडिटेशन करतोय ना. पण खरं सांगायचं तर मेडिटेशनला बसलेलं असताना मन धावतंय याचा अर्थ मेडिटेशन सुरू झालेलं आहे. मेडिटेशन हे कशा प्रकारे केलं जातं हे शिकून घेण्याच्या सुद्धा आधी मेडिटेशन समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपण सुरू केलेली आहे मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा. म्हणजे आपण मेडिटेशन समजून घेण्यासाठी 8 व्हिडिओची एक सिरीज घेऊन आलेले आहोत, ज्याचं नाव आहे मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा. या सिरीजमधला भाग 1 याच्या आधी येऊन गेलेला आहे, ज्यामध्ये आपण मेडिटेशन का करावं हा विषय समजून घेतला होता. त्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. ज्या संकल्पना जर तुम्हाला माहिती असतील तर आजचा व्हिडिओ आणि याच्या नंतरचे व्हिडिओ देखील तुम्हाला समजणं सोपं जाईल. आणि त्यामुळे भाग 1 न विसरता पहा, आवर्जून पहा. आज आपण भाग 2 घेऊन आलेले आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय समजून घेणार आहोत तर मेडिटेशन चालू असताना किंवा मेडिटेशनला बसलेलं असताना मन शांत व्हायच्या ऐवजी अजूनच जास्त धावायला का लागतं, हा विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिलं कारण हे अत्यंत साधं आणि सोपं कारण आहे. ते म्हणजे मनाला काहीही न करता बसायची सवयच नाही आहे. आपण आपल्या मनाला, आपल्या शरीराला काहीही न करता बसायची सवय लावलेली नाही. मन म्हणजे मोशन, मन म्हणजे सतत काहीतरी करत राहणं. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट टर्म थॉट्स ही संकल्पना समजून घेतली होती. शॉर्ट टर्म थॉट्स म्हणजे काय तर एखादं काम करत असताना त्याच वेळेला एकीकडे आपल्या मनामध्ये त्या कामासंबंधी तर विचार असतातच, पण त्याच्याबरोबरच उद्याचे सुद्धा विचार असतात, आज संध्याकाळचे सुद्धा विचार असतात, काल काहीतरी घडलेलं असतं त्याचे सुद्धा विचार असतात. आपलं मन सतत कॉमेंट्री करत असतं, आपलं मन सतत काही ना काहीतरी प्लॅनिंग करत असतं. याला शॉर्ट टर्म थॉट्स असं म्हणतात, जे आपल्या मनामध्ये सतत चालू असतात. कॉमेंट्री सुरू असल्यासारखे ते थॉट्स सतत चालूच असतात. आणि जेव्हा आपण मेडिटेशनला बसतो तेव्हा आपण अचानक आपल्या मनाला थांबवायला जातो. आणि मग अशा वेळेला आपल्या मनाला हा प्रश्न पडतो की मी थांबू कसा, कारण आपण आपल्या मनाला थांबायला शिकवलं आहे कधी नाही. आपण आपल्या मनाला फक्त धावत राहायला ट्रेन केलेलं आहे. आपण त्याला थांबायला ट्रेनच नाही केलेलं. सो जे ते शिकलेलं आहे तेच ते कायम करत राहणार आहे. तुम्ही त्याला ते करू नको जरी म्हणायला गेला तरी डे 1ला ते सोडणार नाही आहे. आणि मग अशा वेळेला आपल्या मनामध्ये परत शॉर्ट टर्म थॉट्स यायला लागतात. म्हणजे जागेपणी किंवा मेडिटेशन करत नसताना, काहीतरी काम करत असताना आपल्या मनात जे विचार चालू असतात, आपल्या मनात जी सतत बडबड चालू असते, आपल्या मनामध्ये 1000 लोक आपल्याशी बडबड करतायत असं जे वाटत असतं, त्या प्रकारचे विचार मग मेडिटेशनला बसल्यावर देखील परत आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होते. त्यामुळे मेडिटेशनला बसल्या बसल्या पहिल्या दिवशी किंवा पहिले काही दिवस आपलं मन धावत असतं. अशा वेळेला आपण म्हणतो की मन शांत व्हायच्या ऐवजी अजूनच जास्त धावायला लागलेलं आहे, कारण आपल्या मनाला आपण धावायलाच ट्रेन केलेलं आहे. सुरुवातीच्या काही काळामध्ये आपल्या मनामध्ये फक्त शॉर्ट टर्म विचार येतात, रँडम विचार येतात, डे टू डे लाईफमधले विचार येतात. पण ते सुरुवातीच्या काळामध्ये एकदा का आपण मेडिटेशन सातत्याने करायला सुरुवात केली की मग हळूहळू हे सगळे विचार शांत होतात, खाली बसतात. आणि मग आपल्या मनामध्ये दाबलेले लाँग टर्मचे विचार वर यायला सुरुवात होते. लाँग टर्मचे विचार म्हणजे काय तर लाँग टर्मचे विचार म्हणजे असे विचार जे याच्या आधी खूप जुन्या भूतकाळात घडलेले आहेत किंवा याच्या नंतरच्या खूप नंतरच्या भविष्य काळामध्ये घडणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ भूतकाळामध्ये घडलेली एखादी घटना जी आपण अवॉइड करतोय, ज्यावर आपण विचार करायचा नाही असं ठरवलेलं आहे. मग ती घटना म्हणजे एखादं ब्रेकअप असू शकतं, जवळची एखादी व्यक्ती एक्सपायर झालेली असू शकते, किंवा आपल्याकडूनच झालेली एखादी चूक असू शकते, कुठला तरी आपला डिसिजन चुकलेला असू शकतो, जुना राग असेल, जुनी भीती असेल, इनसिक्युरिटी असेल, असुरक्षितता असेल, दिवसभरामध्ये आपण अवॉइड केलेले विचार असतील. फ्युचरबद्दल सुद्धा असे काही विचार असू शकतात की मला घर घ्यायचं आहे, मला माझ्या मुलांच्या शिक्षणाचा फायनान्सचा जरा विचार करायचा आहे, मला माझ्या घराचा हप्ता भरायचा आहे.
माझ्या भविष्याचं काय, हा सगळा विचार पण त्यामध्ये असू शकतो. सो या अशा गोष्टी आपण शक्यतो डे टू डे लाईफमध्ये काम वगैरे करत असताना मनामध्ये शक्यतो आणू देत नाही, कारण हे विचार आपल्याला अस्वस्थ करत असतात. ते सगळे या सायलेन्समध्ये, शांततेमध्ये सरफेसवर यायला सुरुवात होते, वरती यायला सुरुवात होते. याला लॉंग टर्म विचार असं म्हणतात. शॉर्ट टर्म विचार आणि लॉंग टर्म विचारामध्ये फरक काय आहे, तर शॉर्ट टर्म विचार ती काम झालं, ती घटना झाली की ते विचार जातात. पण लॉंग टर्मचे विचार म्हणजे ते खूप मोठ्या काळासाठी आपल्या मनामध्ये परत परत येत असतात. शॉर्ट टर्मच्या विचारामध्ये गती असते, तर लॉंग टर्मच्या विचारामध्ये गुंतवणूक असते, आपली इन्व्हॉल्वमेंट असते, कारण त्यामध्ये भावना गुंतलेल्या असतात. आणि या भावनांच्यामुळे मग जुन्या काळातले विचार वर येतात, जे आपण फेस करू इच्छित नाही आहोत, ज्या गोष्टी आपण आपल्या मनामध्ये कुठेतरी दाबून टाकलेल्या आहेत, सप्रेस केलेल्या आहेत, असे विचार असतात, अशा भावना असतात. अशा गोष्टी मग मेडिटेशनमध्ये वर यायला लागतात आणि अशा वेळेला मग मेडिटेशनमध्ये आपलं मन अस्वस्थ व्हायला लागतं. आणि याच कारणासाठी अनेकांना मेडिटेशन सहन होत नाही, कारण ज्या गोष्टी आपण फेस नाही करू इच्छित आहोत, ज्या गोष्टी आपण अवॉइड करतोय, गेले कित्येक दिवस, गेले कित्येक महिने, गेली कित्येक वर्ष, त्याच गोष्टी मेडिटेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा वर येत असतात. आणि म्हणून मेडिटेशनमध्ये मन धावतं, कारण आतलं ओझं उघडं व्हायला लागलेलं असतं. जे ओझं आपण स्वीकारत नाही आहोत, जे ओझं आपण अवॉइड करतोय, ते खरं म्हणलं तर इथे उघडं व्हायला लागलेलं असतं. थोडक्यात मेडिटेशनमध्ये समस्या निर्माण होत नाही, तर मेडिटेशनमध्ये समस्या उघड होतात. बऱ्याच वेळेला मेडिटेशन करताना अनेकांना असं वाटतं की अरे माझं मन एवढं धावतं आहे, माझ्या मनामध्ये एवढे विचार आहेत, आधी तर कधी वाटलं नव्हतं माझ्या मनामध्ये एवढे विचार आहेत. पण खरं सांगायचं तर इथे आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे की आपलं मन आज नाही धावायला लागलेलं, आपलं मन कायम धावतंच आहे. फक्त आपल्याला आज ते मेडिटेशनच्या शांततेमध्ये जाणवलं आहे की आपलं मन किती धावतं आहे. ते आधीसुद्धा आपलं मन धावतच होतं, फक्त आधी ते बॅकग्राऊंडमध्ये धावत होतं. बॅकग्राऊंडमध्ये धावत होतं म्हणजे काय, तर आपण सतत काही ना काहीतरी काम करत असतो, काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करत असतो. आपण एकतर आपल्या दिवसभरातला सगळ्यात जास्त वेळ आपण या फोनमध्ये घालवलेला असतो, त्यामध्ये आपण बिझी असतो. नाही तर आजूबाजूच्या लोकांशी इंटरॅक्ट करण्यामध्ये तरी आपण व्यस्त असतो. नाही तर आपली काहीतरी कामं तरी चालू असतात. सो काही ना काहीतरी कारणामुळे आपण सारखे कुठे ना कुठेतरी व्यस्त असल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की आपल्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे. ते या सगळ्या डिस्ट्रॅक्शनचा आधार घेऊन, या सगळ्या डिस्ट्रॅक्शनचा सहारा घेऊन आपण आपल्या मनातले विचार कॉन्शियसली अवॉइड करत होतो असं म्हणलं तरी चालेल. कॉन्शियसली असेल किंवा आपोआप असेल, पण या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण गुंतलेले असल्यामुळे हे विचार आपण नोटीस करत नव्हतो, पण ते विचार तिथे होते. जे विचार आपल्या मेडिटेशनमध्ये आपल्या मनामध्ये येत आहेत, ते विचार आपल्या मनामध्ये आहेत, ते फक्त मेडिटेशनमध्ये वर येत आहेत. मेडिटेशनमध्ये काहीतरी नवीनच सुरू झालेलं आहे असं नाही आहे. जे आहे ते आधीपासून आहे, तुम्ही त्याच्याकडे पाहत नव्हतात. आधी ते बॅकग्राऊंडला चाललं होतं, आता ते फोरग्राऊंडला आलेलं आहे. एवढाच काय तो फरक आहे. आणि मग मेडिटेशनमध्ये पहिल्यांदा आपल्या ही गोष्ट लक्षामध्ये येते की अरे माझं मन एवढं धावतं आहे. हो, तुमचं मन एवढं धावतं आहे. थोडक्यात इथे मन वाढलेलं नाही आहे, मन माझं खूप धावायला लागलं आहे असं नाही आहे. इथे मन फक्त दिसायला लागलेलं आहे, जे तुम्ही इतके दिवस पाहत नव्हतात. आजचं जग हे प्रचंड प्रमाणामध्ये नॉईजने भरलेलं आहे. आपल्या आजूबाजूला भरपूर प्रकारची डिस्ट्रॅक्शन्स आहेत. मोबाईल आहे, टी व्ही आहे, इंटरनेट आहे, आजूबाजूची लोकं आहेत, बरेच व्याप आहेत डोक्याला. भरपूर प्रमाणामध्ये नॉईज आहे आजच्या काळामध्ये. इतका नॉईज आहे की आपल्याला सायलेन्स हा केवळ एक शब्द मात्र उरलेला आहे. आपण या सायलेन्समध्ये बसतच नाही, बसलेलोच नाही आहोत. आणि मग अशा वेळेला जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा त्या मेडिटेशनमध्ये मग हा सायलेन्स येतो, ही शांतता येते. आणि मग ही शांतता, हा सायलेन्स आपल्यासाठी नवीन असल्यामुळे त्याच्याशी कशा प्रकारे डील करावं हे आपल्याला कळतच नाही, कारण याच्या आधी आपण कधी शांततेमध्ये बसलोच नव्हतो. आणि मग या शांततेमध्ये हे सगळे विचार वर यायला लागतात आणि त्यामुळे मग मन आपलं घाबरायला सुद्धा सुरुवात करतं. आपलं मन या शांततेला घाबरायला सुरुवात करतं. या सायलेन्समध्ये, या शांततेमध्ये, या मेडिटेशनमध्ये आपल्याला हे विचार खूप जास्त मोठे वाटतात. पण इथे विचार मोठे किंवा लहान कधीच नसतात. विचार हे विचार असतात. इथे फक्त त्याची इंटेन्सिटी चेंज होत असते. म्हणजे कसं, तर
घड्याळामध्ये तो टिक टिकचा आवाज नेहमी येतच असतो, पण रात्रीच्या शांततेमध्ये जेव्हा बाकीचे सगळे ॲम्बियन्स साऊंड हे एकदम कमी झालेले असतात, तेव्हा मात्र त्या घड्याळाचा आवाज आपल्याला ऐकू यायला सुरुवात होते. तसंच आपल्या विचारांचं आहे. आपल्या मनामध्ये हे विचार कायम असतात, होते, आहेत, असणार आहेत. सो हे विचार आपल्या मनात कायम असतात, फक्त शांततेमध्ये ते आता आपल्याला जाणवायला लागलेले आहेत. यालाच म्हणतात की सायलेन्समध्ये मन स्वतःला उघड करत असतं. हे जे मानवी मन असतं, त्या मानवी मनाला मेडिटेशन म्हणजे एक प्रकारचा धोका वाटत असतं. का बरं असं होत असेल? तर त्यासाठी आधी आपण या मनाचं नेमकं स्वरूप कसं असतं ते समजून घेऊयात. त्यासाठी आपण आध्यात्मिकदृष्ट्या मनाचं स्वरूप काय सांगितलेलं आहे ते पाहणार आहोत. तर अध्यात्म असं सांगतं की मानवी मन हे एका केळ्याच्या घडासारखं आहे. केळ्याच्या घडासारखा याचा अर्थ काय होतो? तर जेव्हा अनेक केळी एकत्र येतात तेव्हा एक केळ्याचा घड निर्माण होत असतो. बरोबर तसंच जेव्हा अनेक विचार एकत्र येतात तेव्हा एक मन निर्माण होत असतं. जसं केळ्याचा घड अशी कुठली एक वेगळी एंटिटी अस्तित्वात नाही, तसंच मन नावाची देखील कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही. जसं अनेक केळी एकत्र आल्यानंतर केळ्यांचा बंच जो असतो त्या बंचला आपण केळ्याचा घड असं म्हणतो, तसंच जेव्हा अनेक विचार एकत्र येतात तेव्हा त्या अनेक विचारांच्या युनिटला, त्या अनेक विचारांच्या बंचला मन असं म्हणलं जातं. आणि जर एखाद्या केळ्याच्या घडामधली सगळी केळी एक एक करून काढून घेतली तर एक वेळ अशी येईल की जेव्हा सगळी केळी संपतील तेव्हा तो घड देखील राहणार नाही. तसंच मानवी मनात आलेले सर्व विचार जर का संपुष्टात आले, नष्ट झाले, तर मग शेवटी ते मन देखील अस्तित्वात राहणार नाही. आणि ही गोष्ट ध्यानामध्ये होत असते, ही गोष्ट मेडिटेशनमध्ये अचीव करता येते. योग्य पद्धतीने मेडिटेशन केलं असता आपण आपलं मन विचाररहित देखील करू शकतो. म्हणजेच इथे जर का आपल्या मनातले सर्व विचार थांबले, नष्ट झाले, तर याचा अर्थ आपलं मन देखील नष्ट होतं. थोडक्यात मेडिटेशनमध्ये आपण या मनाचा नाश करत असतो आणि त्यामुळे आपल्या मनाला मेडिटेशन हा एक धोका वाटतो की मेडिटेशन म्हणजे ते आता मला नष्ट करणार. आणि म्हणून आपलं मन त्याच्यातले विचार कमी होऊ देत नाही. आपण त्या मनातले विचार कमी करायला गेलो की ते अजून जास्त विचार मेडिटेशनमध्ये घेऊन येत असतं. कारण मग अशा वेळेला मन म्हणतं की तू जर शांत झालास तर मग माझं काय, मी अस्तित्वातच राहणार नाही. आणि म्हणून आपलं मन मेडिटेशनमध्ये देखील सर्व विचार संपुष्टात येऊ देत नाही, ते परत 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 वेगळे वेगळे विचार घेऊन येतच असतं. थोडक्यात मन हे शांततेला विरोध करतं, कारण शांततेमध्ये इगो राहतच नाही. इगो म्हणजे अहंकार. म्हणजे थोडक्यात अगदी सोप्या भाषेत सांगायचं, आध्यात्मिकदृष्ट्या न सांगता सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर शांततेमध्ये मन राहतच नाही. आणि म्हणून आपलं मन हे कायम शांततेला विरोध करत असतं. पण मेडिटेशन करणारी जास्तीत जास्त लोक इथेच चूक करतात. म्हणजे काय? तर जेव्हा मेडिटेशन करत असताना मनामध्ये विचार यायला सुरुवात होते तेव्हा मग ही लोक मेडिटेशनमध्ये या विचारांना दूर सारण्याचा प्रयत्न करायला लागतात. ते त्या विचारांना विरोध करायला लागतात. विचारांशी फाईट करून ते त्या विचारांना दूर सारण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतात. आणि हीच आपली मेडिटेशनमधली सगळ्यात मोठी चूक असते. कारण आपलं मन आपल्यापेक्षा हुशार असतं, आपलं मन आपल्यापेक्षा स्ट्रॉंग असतं. आपण जर त्या मनामध्ये येणाऱ्या विचारांना दूर सारण्याचा प्रयत्न करायला लागलो, मनाशी कुस्ती खेळायला लागलो, तर आपलं मन आपल्यासमोर असे विषय आणतं, अशा आठवणी आणतं की आपण त्यावर विचार केल्याशिवाय राहूच शकत नाही. कधी कुठला एखादा विचार मागच्या दाराने आतमध्ये घुसतो कळत पण नाही आपल्याला. थोडक्यात आपण जेव्हा कॉन्शियसली मन विचाररहित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं मन कॉन्शियसली विचाररहित करता येत नसतं. तेव्हा उलट मन अजून जास्त खवळल्यासारखं होतं. यामागचं कारण म्हणजे लोकांना असं वाटतं मेडिटेशन करायचं म्हणजे मन नियंत्रित करायचं, मनात आलेले विचार कंट्रोल करायचे. पण मेडिटेशन म्हणजे फाईट करणं नाही, तर मेडिटेशन म्हणजे विचार पाहणं. इथे आपल्याला मेडिटेशनमध्ये विचारांना केवळ पाहायचं असतं, विचारांचं फक्त निरीक्षण करायचं असतं. विचारांना नियंत्रित नसतं करायचं, विचारांना कंट्रोल नसतं करायचं, जे आपण नाही करू शकत.
म्हणजे काय तर मेडिटेशन चालू असताना मनामध्ये विचार येणार आहेत. मेडिटेशनमध्ये मनामध्ये भरपूर विचार येणार आहेत. आधी शॉर्ट टर्म विचार येणार आहेत, मग लॉंग टर्मवाले विचार येणार आहेत, कुठले जुने जुने विचार येणार आहेत. पण कुठलेही विचार आपल्या मनामध्ये मेडिटेशनमध्ये आले तरी आपल्याला केवळ त्यांचं निरीक्षण करायचं आहे. एकामागोमाग एक विचार येऊन जात असतात. समजा एखादी व्यक्ती 20 मिनिटं मेडिटेशन करत असेल तर पूर्ण 20 मिनिटं एकच विचार म्हणत असतो का? नाही, मल्टिपल थॉट्स येत असतात, वेगळे वेगळे विचार येत असतात. त्या विचारांना आपल्याला केवळ पाहत राहायचं आहे. एकामागोमाग एक विचार येतात जातात. त्या येणाऱ्या जाणाऱ्या विचारांचं केवळ निरीक्षण करायचं आहे साक्षी भावाने. अध्यात्मामध्ये साक्षी भाव हा शब्द वापरला जातो. म्हणजे काय तर आपल्याला केवळ त्या विचारांना विटनेस करायचं आहे. आपण एक साक्षीदार म्हणून त्या विचारांचं फक्त निरीक्षण करायचं आहे. विचारांच्या मागे नाही जायचं आपल्याला. विचारांमध्ये गुंतायचं नाही आहे, विचारांमध्ये रमायचं नाही आहे. आपल्याला केवळ विचारांचं निरीक्षण करायचं आहे. मेडिटेशनमध्ये विचारांना नियंत्रित करत नसतात तर मेडिटेशनमध्ये विचारांचं निरीक्षण करत असतात. थोडक्यात इथे आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांबद्दल आपल्याला अवेअर राहायचं आहे, जागरूक राहायचं आहे की माझ्या मनामध्ये काय काय विचार येत आहेत. ओके, जसं आपण एखादी मूवी बघत असतो की आपण मूवी पाहायला बसलेलो असतो, लांब खुर्चीत बसलेलो असतो आणि समोर मूवी चालू असते. आपण त्या मूवीला केवळ साक्षीदारासारखं पाहत असतो. आपण त्या मूवीच्या मागे जात नाही, त्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होत नाही. मूवी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत इन्व्हॉल्वमेंट असते. मूवीतून बाहेर आलो की आपण परत आपल्या रोजच्या कामधंद्याला सुरुवात करतो. थोडक्यात आपण त्यामध्ये गुंतत नसतो. तसंच आपल्याला एखादी मूवी बघत असल्यासारखं मनात येणाऱ्या विचारांचं निरीक्षण करत राहायचं आहे, विचारांना पाहत राहायचं आहे. यालाच मेडिटेशनमध्ये अवेअर राहणं असं म्हणतात. मेडिटेशन करणाऱ्या लोकांचा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे एकतर त्यांना पहिल्याच दिवशी रिझल्ट हवा असतो. म्हणजे पहिल्या 1 किंवा 2 दिवसात त्यांची अशी अपेक्षा असते की आपलं मन शांत व्हावं. आणि नंबर 2 म्हणजे मेडिटेशनमध्ये मनात विचार येत आहेत म्हणजे त्यांचं मन शांत होत नाही आहे किंवा त्या मेडिटेशनचा फायदाच होत नाही आहे, मेडिटेशन चुकीचं होतं आहे, असा ते अंदाज लावून मोकळे होत असतात. पण इथे आपण मेडिटेशनला समजून घेण्यासाठी व्यायामाची ॲनॉलॉजी वापरूयात. म्हणजे काय तर जसं आपण जिम लावतो किंवा व्यायाम करतो, व्यायाम करायला सुरुवात केलं असता पहिल्या दिवशी आपले स्नायू दुखायला लागतात, आपलं पूर्ण शरीर दुखायला लागतं. पण आपल्याला हे माहिती असतं की ज्या अर्थी माझं शरीर दुखतंय त्या अर्थी केलेल्या व्यायामाचा फायदा होतोय. बरोबर तसंच आहे मेडिटेशनमध्ये सुद्धा. तुम्ही मेडिटेशन करत असताना जर का मनामध्ये विचार येत असतील तर याचा अर्थ तुमचं मेडिटेशन होतं आहे. याचा अर्थ असा होतोय की मेडिटेशन व्हायला सुरुवात झालेली आहे. तसंच आपण जिम करत असताना, व्यायाम करत असताना आपल्याला रिझल्ट दिसायला थोडासा वेळ लागतो. आपण रोज जर घरी येऊन आरशामध्ये अशी बॉडी पाहायला सुरुवात केली तर आपल्याला रोज त्यामध्ये फरक जाणवतो का? नाही. पण काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर आपल्याला स्वतःमध्ये फरक जाणवायला सुरुवात होते. बऱ्याच वेळेला असं देखील होण्याची शक्यता असते की आपल्याला स्वतःची बॉडी रोज आरशामध्ये पाहत असल्यामुळे फरक जाणवणार नाही, पण इतर लोक आपल्याला सांगतात की अरे तुझ्या बॉडीमध्ये फरक जाणवतोय बरं का. तसंच मेडिटेशनमध्ये सुद्धा आहे की मेडिटेशनमध्ये मन शांत होणं हा रिझल्ट मिळायला आपल्याला वेळ लागणार आहे. कदाचित आपलं मन शांत झालेलं आपल्याला समजणार पण नाही, पण इतर लोक आपल्याला सांगू शकतात की अरे तुझ्यामध्ये काहीतरी फरक जाणवतोय, तुझ्या बिहेवियरमध्ये काहीतरी फरक जाणवतोय, लहान लहान गोष्टीवर रिॲक्ट करण्यामध्ये काहीतरी तुझा फरक जाणवतोय. तू आजकाल सारखा आनंदी असतोस, हॅपी गो लकी असतोस, आजकाल तू वर्तमानात असतोस, असं कदाचित इतर लोकच आपल्याला सांगू शकतात. थोडक्यात तुमच्यात झालेला बदल बऱ्याच वेळेला आपल्याला समजत नाही तर पण इतरांना समजतो. सो इतरांच्याकडून आपल्याला कळतं की आपल्याला मेडिटेशनचा फायदा होतोय. ते मेडिटेशनचा फायदा होत सगळ्यांना असतो, फक्त तेवढा वेळ आपण मेडिटेशनला देणं गरजेचं आहे आणि योग्य पद्धतीने मेडिटेशन करणं गरजेचं आहे. योग्य पद्धतीने मेडिटेशन केलं असता मेडिटेशनमध्ये मन विचाररहित देखील होत असतं. या सगळ्याचा सारांश काय तर ध्यानात मन धावणं हा फेल्युअर नाही तर हा पहिला सक्सेस आहे. कारण इथेच आपल्याला ही गोष्ट लक्षामध्ये येते की विचार आणि आपण एक नाही आहोत, आपण विचारांना पाहणारे आहोत. मी मन नाही, मी मन पाहणारा आहे. मन धावतंय याचा अर्थ ध्यान फसलंय असा नाही होत, तर मन दिसायला लागलंय याचा अर्थ ध्यान सुरू झालंय असा होतो. आज आपण पाहिलं की मेडिटेशन करताना मन शांत का होत नाही, मेडिटेशन करताना मन अजूनच धावायला का लागतं. पण याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो अजूनही
मेडिटेशन समजून घेणं ही प्रक्रिया गहन करत जातं. जर मेडिटेशन म्हणजे विचार थांबवणं नाही, तर मेडिटेशन म्हणजे नक्की काय? पण त्याच्याही आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की मेडिटेशन म्हणजे काय नाही. याच्या पुढच्याच भागामध्ये आपण मेडिटेशन म्हणजे काय नाही हे समजून घेणार आहोत. जर ध्यान समजून घेण्याची यात्रा तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर याच्या नंतरचा व्हिडिओ देखील आवर्जून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काहीही शंका असेल तर ती खाली कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर जसं मी आत्ता सांगितलं की योग्य पद्धतीने मेडिटेशन केलं असता आपलं मन विचाररहित होऊ शकतं. मग ही कुठली योग्य पद्धत आहे? मेडिटेशन योग्य पद्धतीने केलं जातं म्हणजे नेमकं काय केलं जातं हे जर तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. या कोर्सची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या लिंकवर आपल्या कोर्सची, अकॅडमीची आणि माझी सर्व माहिती उपलब्ध आहे. जर का तुम्ही देखील हा कोर्स करण्यासाठी उत्सुक असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. कोर्समध्ये आपली भेट होईल कारण हा कोर्स लाईव्ह असणार आहे. 7 दिवसांचा आहे, ऑनलाईन आहे, लाईव्ह आहे, जिथे तुम्ही माझ्याशी डिरेक्टली इंटरॅक्ट करू शकता. इंटरॅक्टिव्ह कोर्स आहे, रेकॉर्डेड नाही आहे, इंटरॅक्टिव्ह कोर्स आहे. पण जर कोणाला वेळ जमणार नसेल तर आपण रेकॉर्डिंग देखील देऊ शकतो तेवढ्या दिवसापुरतं. सो जर तुम्ही देखील या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी उत्सुक असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.